कामगारांच्या मुलांचे स्कॉलरशिपचे फॉर्म हे पेंडिंग आहेत. अशा कामगारांसाठी सरकारकडून सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दिवाळीसाठी मोठी मुलांना गिफ्ट मिळणार आहेत आणि सगळ्यात जास्त फोकस हा पेंडिंग फॉर्मवरती केला जाणार आहे. आणि यामध्ये काही असे पेंडिंग फॉर्म असणार आहेत जे की पहिल्या स्टेजमध्येच बाद होणार आहेत. त्यामुळे या शॉर्ट लिस्टमध्ये तुमचं नाव येतंय की नाही ते देखील तुम्ही चेक करायचं आहे. आणि हे जे दिवाळीसाठी गिफ्ट असणार आहे, हे मुलांसाठी देखील वाटप होणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे जे आपले कामगार आहेत त्यांच्यासाठी देखील वाटप होणार आहे. व्हिडिओच्या पुढे संपूर्ण पात्रता, अपात्रता आणि कोणकोणते कामगार असणार आहेत ज्यांचा पेंडिंग फॉर्म बाद करण्यात जाईल. म्हणजेच काहींना प्रश्न असतील, आमचा 6 महिन्याचा आहे, 2 महिन्याचा आहे, तर आमचा पेंडिंग फॉर्म बाद होणार की नाही? या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढे जी-आरमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असताल तर आत्ताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या जी-आरकडे. आता या शासन निर्णयामध्ये बांधकाम कामगारांसाठी केल्या जाणाऱ्या काही कामांची या ठिकाणी देखील नोंद केलेली आहे. आता हा शासन निर्णय दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर झालेला आहे आणि प्रत्येक बांधकाम कामगाराला या ठिकाणी 1 ऑक्टोबर 2025 पासून या संपूर्ण नवीन आलेल्या योजनांचा, नवीन पात्रता, नवीन नियम या सगळ्या नवीन जे आहे ते 1 ऑक्टोबर पासून लागू होणार आहेत. आता याचा विषय काय आहे, की बांधकाम कामगारांसाठी जी काही शिष्यवृत्ती योजना आहे, याच्या दिवाळीपूर्वी मोठा दिलासा किंवा जे पेंडिंग फॉर्म असतील यावरती निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठीच हा जी-आर जाहीर करण्यात आलेला आहे आणि याची जी सुरुवात आहे ती 1 ऑक्टोबर पासून होणार आहे. पण यामध्येच त्यांनी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे दिवाळी गिफ्ट दरवर्षी कामगारांना मिळत असतं, यासाठी कोणी फॉर्म भरायचा, कोणी फॉर्म भरायचा नाही व फॉर्म भरल्यानंतर कोणाकोणाला लाभ मिळणार, कारण 100% कामगारांना तर लाभ मिळणार नाही, याची माहिती देखील दिलेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे स्कॉलरशिप संबंधित या ठिकाणी निर्णय सांगण्यात आलेला आहे. आता निर्णय काय आहे आपण ते जाणून घेऊया, की राज्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी शासनाने विशेष मोहीम राबवली आहे. आता तुम्हाला माहिती असेल, की गेल्या 8 ते 10 वर्षांपासून कामगारांच्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारे शिष्यवृत्तीचा वाटप होत आहे. मग तो विद्यार्थी इयत्ता 1ली मध्ये असो किंवा तो विद्यार्थी त्याचं ग्रॅज्युएशन करत असो, तरी देखील त्या विद्यार्थ्यांना संपूर्ण त्यांची जी स्कॉलरशिप आहे ती दरवर्षी व्यवस्थितरित्या कुठल्याही प्रकारची अडचण न येता महा-डी-बी-टीद्वारे त्यांच्या आई-वडिलांच्या खात्यावरती जमा होत असते. पण जर त्यांचे आई-वडील स्वतः बांधकाम कामगार असतील तरच त्यांना या योजनेचा लाभ आता देण्यात येणार आहे. जर तुमचे काका, आजी, आजोबा, मामा, मामी हे जर बांधकाम कामगार असतील तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. आता यावर्षी अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले असून त्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच 2025-26 मध्ये तुमची फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ही जुलै महिन्यापासून सुरुवात झालेली आहे आणि जुलै महिन्यापासून ज्या बांधकाम कामगारांनी फॉर्म भरले होते त्यांची आता या चालू सप्टेंबर महिन्यापासून, कारण मागचे 1 ते 2 महिने तर तुमचं या ठिकाणी अधिवेशन होतं आणि ते अधिवेशन संपल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी जून, जुलै, ऑगस्ट या तारखेमध्ये किंवा या कालावधीमध्ये फॉर्म भरले होते, अशा विद्यार्थ्यांना सप्टेंबर महिन्यापासून ते दिवाळीचा ऑक्टोबर महिना संपेपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये संपूर्ण रक्कम पाठवली जाणार आहे. पण ज्या बांधकाम कामगारांनी अजूनही त्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरलेले नाहीत, तर त्यांनी लवकरात लवकर हे फॉर्म भरण्याचा प्रयत्न करायचा आहे, की जेणेकरून त्यांना भविष्यात कुठल्याही प्रकारची अडचण पाहायला या ठिकाणी मिळणार नाही. परंतु अजूनही काही अर्ज पेंडिंग स्थितीत आहेत. या विद्यार्थ्यांना दिवाळीपूर्वी मोठी भेट मिळणार आहे. आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल, की आम्ही जूनमध्ये फॉर्म भरला, आम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला, आम्ही या ठिकाणी ऑगस्टमध्ये भरला आणि काहींनी सप्टेंबरमध्ये देखील भरला असेल. आणि आता काहींना प्रश्न पडत असेल, की आमच्यानंतर ज्यांनी ऑगस्टमध्ये भरला असेल किंवा आता चालू सप्टेंबरमध्ये भरला असेल, अशा कामगारांना लाभ मिळाला. पण आम्ही जूनमध्ये भरला होता, जुलैमध्ये भरला होता, पण अजूनही आम्हाला लाभ मिळालेला नाही. आमचा फॉर्म अजूनही पेंडिंग आहे. तर तुमच्यासाठी सरकारने या ठिकाणी मोठी अपडेट समोर आणलेली आहे आणि अपडेट देखील अत्यंत गरजेची आणि कामगारांसाठी महत्त्वाची आहे. यामध्ये इंजिनिअरिंग, एम-बी-बी-एस, फार्मसी आणि 12वी नंतरच्या इतर डिग्री कोर्सेस जे विद्यार्थी घेत आहेत त्यांचे जे अर्ज आहेत ते मंजूर झाले आहेत. त्यांना शिष्यवृत्ती थेट बँक खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच
या ठिकाणी सगळ्यात अगोदर पात्र विद्यार्थी कोण असणार आहेत, की ज्यांना सगळ्यात अगोदर लाभ केला जाईल, ते असणार आहेत इंजिनिअरिंगचे, एम-बी-बी-एसचे, फार्मसी आणि 12वी नंतर जे इतर डिग्री कोर्सेस आहेत, त्या विद्यार्थ्यांना सगळ्यात अगोदर त्यांचे अर्ज मंजूर करून शिष्यवृत्ती थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचं या ठिकाणी कामकाज चालू आहे आणि त्यानंतर बाकीच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विचार केला जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे ज्यांच्या कागदपत्रांमध्ये किरकोळ चुका आहेत, अशा कामगारांना किंवा त्या बांधकाम कामगारांना किंवा त्यांचे जे अर्ज आहेत, ते अर्ज पेंडिंग ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी तिसरं महत्त्वाचं अपडेट आहे, ते म्हणजे पेंडिंग अर्जदारांची यादी जिल्हा कामगार कार्यालयांकडून तयार केली जात आहे आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत. पण यांनी सांगितल्याप्रमाणे ही प्रोसेस नसणार आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म या ठिकाणी ॲक्सेप्ट झालेले आहेत, सगळ्यात अगोदर त्यांचा लाभ वितरण केलं जाईल. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत, अशांची लिस्ट प्रत्येक जिल्हा सुधार केंद्राला पाठवली जाईल. त्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक टप्प्याने त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जातील. पण आपल्याला अशी आशा आहे, की डिसेंबर 2025च्या एंडिंगपर्यंत तुम्ही जुलै किंवा आपण जून ते डिसेंबरमध्ये भरलेले सगळे फॉर्मची जी रक्कम असणार आहे किंवा सगळ्या फॉर्मच्या जे काही तुमचा लाभ असणार आहे, ते तुमच्या बँक खात्यात 100% जमा होईल. आता या ठिकाणी अपात्र विद्यार्थी कोण असणार आहेत, की ज्यांना ही स्कॉलरशिप मिळणारच नाही किंवा तुम्ही कितीही वेट पाहिला, कितीही वेळ केला, तरी देखील तुमचा फॉर्म पेंडिंगच राहील आणि काही दिवसानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट करण्यात येईल. असे कोणते विद्यार्थी आहेत? यामध्ये पहिले असे विद्यार्थी असतील, ज्यांनी फॉर्म भरताना चुकीची माहिती आपल्या मंडळाच्या वेबसाईटवरती अपलोड केलेली होती. म्हणजेच चुकीची कागदपत्रे असतील, चुकीचं तुमचं इन्कम असेल, चुकीचं नाव किंवा चुकीची कुठलीही माहिती असेल, जी की तुम्ही चुकीची अपलोड केली असेल. जर तुम्ही तसं केलं असेल, तर तुमचा फॉर्म या ठिकाणी अपात्र करण्यात येईल आणि तुम्हाला या वर्षीचा लाभ मिळणार नाही. तुमचा लाभ खंडित करण्यात येईल. त्यानंतर कामगार नोंदणीची मुदत संपलेले कामगारांनी जर त्यांच्या मुलांचे फॉर्म भरले, तरी देखील त्यांना लाभ मिळणार नाही. त्यासाठी त्यांनी लवकरात लवकर त्यांचं रिन्युअल करून घेणे अत्यंत गरजेचं आहे आणि रिन्युअल झाल्यानंतर पुन्हा फॉर्म भरणं हे सफिशियंट आहे. त्यानंतर तिसरं काय आहे, की आधार बँक खात्यांचे लिंकिंग न केलेले विद्यार्थी यंदा शिष्यवृत्तीसाठी मिळणार नाही. म्हणजे ज्या बांधकाम कामगारांची त्यांनी दिलेल्या बँक अकाउंटशी आधार लिंकिंग नाही. आता तुम्हाला माहितीच असेल, की योजनेअंतर्गत जो विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा लाभ असतो, तो विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये न पाठवता ते विद्यार्थ्याचे आई-वडील बांधकाम कामगार असतील, त्यामधील आई किंवा वडील जे बांधकाम कामगार आहेत, ज्यांच्या नावावरती त्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरलेला आहे, ही जी रक्कम आहे, ही त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केली जात असते, ना की विद्यार्थ्याच्या. त्यामुळे जे तुमचा आधार असणार आहे, ते बँकेशी तुम्हाला लिंक करून घेणं गरजेचं आहे. हे विद्यार्थ्याचंही करावे लागेल आणि बांधकाम कामगाराचंही करावं लागेल. तेव्हाच तुम्हाला योजनेअंतर्गत या ठिकाणी लाभ मिळणार आहे. तर आता शेवटचा मुद्दा, तो म्हणजे दिवाळी बोनसबद्दल अपडेट काय आहे? कामगारांना यावर्षी दिवाळी बोनस मिळणार का? तर सगळ्यांसाठी एक खुशखबर आहे, की दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बांधकाम कामगारांना ₹5,000 दिवाळी बोनस देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आलेला होता आणि यावर्षी देखील मिळतोय का नाही, आपण ते आता पाहणार आहोत. शिष्यवृत्ती व बोनस दोन्ही मिळाल्यामुळे कामगारांच्या कुटुंबांना दुहेरी आनंदाचा सण साजरा करता येत आहे. म्हणजेच योजनेअंतर्गत यावर्षी देखील प्रत्येक बांधकाम कामगारांना हा जो दिवाळीचा बोनस आहे, तो 100% मिळणार आहे. त्यामुळे कोणीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी त्याबद्दलची माहिती, नवीन-नवीन अपडेट्स दिल्या जातील, की यावर्षी फॉर्म भरण्याची गरज आहे का? का न फॉर्म भरताच तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा बोनस पाठवण्यात येईल. पण त्यासाठी तुम्हाला चॅनलवरती अपडेट राहणं गरजेचं आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ टाकेल, तो सगळ्यात अगोदर तुमच्या YouTube पेजवरती येईल आणि तो तुम्हाला पाहायला मिळेल, की जेणेकरून जर बोनस वाटप झाला, तर तुम्हाला हा बोनस 100% मिळणार आहे. आता या ठिकाणी शासनाचा शेवटचा संदेश आहे, की विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत आणि कामगारांसाठी सणांची भेट ही दोन्ही एकत्र मिळणार आहे आणि पेंडिंग अर्जदारांचीही काळजी घेतली जाईल. त्यामुळे दिवाळीपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले हेच शासनाचे उद्दिष्ट आहे आणि हेच राहणार आहे. तर कामगार मित्रांनो, या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर हमखास दिलं जाईल. भेटूया अजून एक महत्त्वाच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.